नमस्ते मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यामध्ये, जिथे आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचा मधुबन हनीपात. मधमाशीची पेटी म्हणतात आणि सातेरी पेटी जी असते ती त्याच्यापेक्षा छोटी असते. तर ही फक्त निलीफणा जी असते ही लातूर, बुलढाणा, अमरावती अशा ठिकाणी चालते. तर ह्याच्यामध्ये आम्ही ह्याचे फ्रेम्स असतात, लाकडी फ्रेम्स. ह्याच्यामध्ये 2 बॉटलची मेणपाताची स्ट्रीप दिली जाते आणि पूर्ण ते घरवाळा तयार करायला सोयीस्कर पडतं त्या करतात. ते अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये टाकलं जाते. ह्याच्या आज वरचा अर्धा भाग आहे ह्याच्यामध्ये फक्त मध असतो आणि इथून खाली जे भाग रिकामा आहे ह्याच्यामध्ये राणीची प्रत्येक घरामध्ये एक राणी असते. त्या राणीच्या अंड्यापासून वर्कर्स तयार होतात. ते मग राणीचे दोन्ही साईडून ज्यावेळेला मध टाकतात हां एवढ्या भागातच टाकते इथपासून इकडं वर ते पूर्ण मध टाकला ना की ह्याच्यावर ते सफेद सील करतात मेणाचंच पूर्ण झाकून टाकतात दोन्ही साईडनं. आणि दोन्ही साईडनं झाकलं ते सील आपण सुरीनं काढून घ्यायचं. सुरीनं तेवढं सील काढून घ्यायचं आणि मशीनमध्ये फ्लेम्स टाकले जाते टाकलं जाते आणि फिरवलं हवेच्या वगैरे हा सगळं मध निघून पडतो. हां त्याच्यामध्ये बाकी शेतकरी काय करतात, हे पोळ काढतात एका फटक्यावर घेतात आणि ते पिळून काढतात. हे पिळून काढल्यानंतर काय होतं, ही जी घरं बनवलेली ही सगळी मोडून जातात. बरोबर. मग परत घरं बनवण्यासाठी त्यांचा तो सीजन निघून जातो. तर मग त्याच्यामध्ये अंडी, आया, कामकरी मासे जळमळणार असतात. ह्याच्यामध्ये जे असतात ना ते काय मासे कामकरी असतात ते जळमळणार असतात. बरोबर. त्या बी त्याच्यामध्ये मरतात. मग ते आपण काय खरं माशांचं कट ह्याच्यात टाकतात नाही. हे आपण काय करतो, ही ज्या फ्रेम असतात असे आहे ते असे उचलायचे. उचलल्यानंतर असे थोडा झटका द्यायचा. थोडा झटका दिला की सगळ्या माश्या खाली परत पेटीमध्ये उतरतात. पेटीमध्ये उतरली ह्या 4च फ्रेम काढून घ्यायच्या. ह्या 4 फ्रेमच्या माश्या ज्या आहेत ते ह्या 4 फ्रेमवर जाऊन बसतात तोपर्यंत. दुसरी 4 फ्रेम फिरवल्या की त्या 4 फ्रेमच्या माश्या परत काढल्या जातात. अशा पद्धतीत आपण ते करतो. असं हे ह्या मिली फ्रेम म्हणून हे लातूर, बुलढाणा, अमरावती अशा ठिकाणी प्लेनमध्ये काम करणारे मधमाशी असतात. आणि ती सातेरी मधमाशी म्हणून आहे. सातेरी ही सातेरी मधमाशीची मध्यंतर आहे. आणि ही पेटी छोटी साईज. ही साईजची कसं आहे, हा खालचा जे भाग आहे हा पूर्ण त्याचं राहण्यासाठी आहे. ह्याच्यामध्ये अंडी आया असतात ह्याच्यामध्ये. आणि हा जे वरचा जे भाग आहे त्याला आपण पूर्ण मेणपत्र लावतात. मेणपत्रानंतर ते असे पोहे तयार करतात आणि मग ते पूर्ण जी फ्रेम आहे ते पूर्ण भरते दोन्ही साईडने. त्यात अंडी वगैरे काय नसतात. मग ते आपण छोटे मशीनमध्ये टाकतो. त्याला मेणपत्र अशा पद्धतीने लावलं जातं. छोटी आहे अशी छोटी. हे असा मेन आहे. आता ते आपण लावतो का हा मेणपत्र हा आपण तयार करतो. ह्याच्यावर त्याच्या हे मापामध्ये बसवलं ना की मग ह्याच्यावर ते दोन्ही साईडनं घरं ओढतात. घरं ओढली की मग ही 10 वर्ष पण टिकतात. कारण ही घरं बनवण्यासाठी त्यांचं सीजन निघून जातो. त्याकरता आम्ही हे सुपर्स म्हणतात त्याला. हे सुपरच्या फ्रेम आणि त्याची ते डायरेक्ट फ्रेम्स असते. ते सुपर नसतो, तो डायरेक्ट असतो. अर्ध्या भागात मग अर्ध्या भागात ते आणि मग ती फ्रेम्स आपण आयटम टाकली की फिरवायचे. जेवढ्यामध्ये तेवढं तो साईडला निघतो. म्हणजे हे बरोबर परफेक्ट तेवढ्या मापाचंच असतं. ते 4-5 फ्रेमचं असतं. आणि हे सातेरी ही फक्त सातेरी इंडिका म्हणून जी आहे ती कोल्हापूर, महाबळेश्वर आणि भीमाशंकर हे उंचावर झाड आहे. त्या उंचावर काम करणार मधमाशा. त्या प्लेनमध्ये नॅशनल ब्रँड जे मध म्हणतात मिल्टी फुलावरा तो कुठं लातूर, बुलढाणा, अमरावती, ववा मराठवाडा, ववा तुमचा सूर्यफूल, तूर ही जे जास्त प्रमाणात असतात ना मग त्याच्यामध्ये मधमाशा काम करतात प्लेनमध्ये असतात. आणि उंचावर जे काम करणारे मधमाशा असतात ते ह्या सातेरी. पण ते जमिनीमध्ये अंधारामध्ये 7 पोकळ्या बांधतात जमिनीमध्ये किंवा अशी चिरटलेली भीत असेल किंवा बाडी आपली ताल कशी असते त्या तालामध्ये शेताच्या किंवा अशी भिंतीला चिर पडली त्या चिरेमध्ये जाऊन बसलेले असतात. ते 7 पोकळ्या बांधतात. त्यामुळे सातेरी मधमाशा म्हणतात त्याला. अंधारामध्ये
आपल्या बाजारात 4 प्रकारच्या मासे आहेत. सातेरी, मिरीफेरा आणि एक दुसरं तुम्हाला आग्याच्या माश्या त्या एका वाडाच्या झाडाला वगैरे बसलेल्या असतात त्या आग्या माश्या, तर जाऊनच काढतात. त्याचा मध हा फार उष्णत असतो आणि ते थोडं जास्त खाल्लं आपण जास्त प्रमाणात तर ते माणसाला हे होतं आणि त्याचे मासे वगैरे चावले तर त्याच्या हव्या माशापेक्षा तेलबिशी जास्त आहे. बरोबर. हां असं आहे ते. त्यामुळे तो मग आपण शक्यतो खात नाही. ते कोळी लोक वगैरे जे असतात ते जाऊन काढतात तर हे मग पिळून काढतात. अशा पद्धतीने आम्ही करतो ते मोठ्या. ह्याला ते आपण ज्या पोहे काढतो ते पोहे ह्याच्यावर बांधून घेतो परत सुतळीमध्ये, अशी सुतळीमध्ये बांधून घ्यायचे. हे पोहे म्हणजे आतमध्ये आता समजा झाडामध्ये आहेत त्या झाडामध्ये छोटे छोटे पोहे बांधले असतात त्यांनी 7 पोहे. हां ती काढायची आणि ह्याला बांधायची आणि ह्याला बांधल्यानंतर मग काय फ्रेमला आपण असा मेणपत्रा देतो म्हणजे घराला कसा पाय करतो अशा पद्धतीने मग पूर्ण ते पोहे तयार करतात. आणि मग ते पोहे आपण ह्याला बांधले की तो माशांचा गट्टा झालेला असतो झाडामध्ये किंवा असं कुठं असेल ते ठिकाणी. तो गट्टा आपण उचलायचा आणि इथं सोडायचा. इथं सोडला माशा की त्याच्यामध्ये राणी असते ती मोठी असते. ती आतमध्ये गेली की राणी गेट असतं. गेट कुठे गेलं ह्याचे गेट गेलं ही गेट आहे राणी गेट. ते हे राणी गेट जे आहे हे आपण इथं लावतो. तिथं लावलं की ह्याच्यातून फक्त कामकरी मासे जातात. राणी मासे बाहेर जर समजा राणी मासे बाहेर गेली की मग ते सर्व मासे पण निघून म्हणून ती महत्त्वाची असते. तर प्रत्येक पिढीत ते गेट असतं राणी गेट म्हणतात त्याला. असं आहे ते. अशा पद्धतीत आपण ते करतो आणि लोकांना ते ट्रेनिंग देतो. ट्रेनिंग देऊन त्याला राणी मासे दर मासे काम सुतारवाडीच्या मला पाठवलं पाहिजे ट्रेनिंगला 10 दिवस. गावाच्या पेट्या 10 सबसिडी भेटते चांगली. राणी माशी, नर माश्या आणि कामकरी मासे अशा पद्धतीने मासे असतात. राणी माशीची असते ती कमीत कमी 3 वर्षापर्यंत जगते. नर असतात ते 15 दिवसापर्यंत जगतात आणि वर्कर्स असतात ते 3 महिन्यापर्यंत जगतात. असं आहे ते. आणि ते ज्या मिटिंग झाल्यानंतर नर सगळे पेटीमध्ये जे आहे ते संपूर्ण नर मरून जातात. अशा पद्धतीने ते पहिल्या दिवसापासून हो ते राणीच्या मिटिंग बाकी काय काम करत नाही. कामकरी मासे फक्त मत बोलणं आपल्या घरामध्ये जे पद्धतीने आपण कामं कशी प्रत्येक करतो स्वच्छता करणे अशा प्रत्येक माशांची सकाळी 6 ते संध्याकाळी 6पर्यंत ती कामाची असते त्यांची. 6ला ते बंद होतात काम करायचं. आपण पेट्यांचं स्थलांतर करायचं. अंडी घालतात किती दिवसानं? कोण राणी मासे रोजची एका दिवसामध्ये 2000 अंडी आहेत. महत्वाची तीच आहे. तेच महत्वाची असते. त्याच्यामुळे एका दिवसामध्ये 1000 ते 2000च्या पुढे अंडी घालत असते पण ते आपण 2000पर्यंत देतो त्यांची अंडीची कॅपॅसिटी. आणि मग ते समजा राणी माशी मेले वगैरे काय धक्का वगैरे लागून त्याचा अंड्याचा जो पाठीमागचा जो भाग असतो तो कमजोर असतो. मग त्याला जर धक्का वगैरे असा लागला पकडतो नाही किंवा काय तर मग आपण काय करतो राणी माशी नवीन तयार करण्याचं एक टेक्निकल असतं. ते सीजन असतो. पिस्सा म्हणून एक वनस्पती असते त्याच्यावर आपण ते अंडी वगैरे ठेवतो. अप्पल अंडा सप्पल अंडा ठेवतो. मग ती ज्या माशातनी नर जास्त आहेत शक्यतो नर काय राहत नाहीत 15 दिवसापेक्षा जास्त राहत नाहीत. मग ज्या माशातनी नर आहेत त्या नरांच्या पेटीमध्ये आपण ते राणी माशाचं कोटले ठेवलं जातं. ठेवल्या गेल्यानंतर ती 21 दिवसाला मिटिंग होते त्यांची नरांची. मग ते राणी मिटिंग झाली की मग ती राणी मेट होऊन जाते. राणी मेट झाली की मग ती 48 तासानं अंडी घालायला सुरुवात करते. मग ते रेग्युलर 3 वर्षापर्यंत तिला काय प्रश्नच येत नाही. असं ते मग ते आपण अशा पद्धतीने दाखवतो आणि ती मिली करा.
जुनं असं जुनं आहे जुनं आहे ते नवीन आहे जुनं पहिलं असतं ना 5-6 पोळ्यावालं ना किती कोणशील उडते ड्रोन चालू करते 5 पोळ्या असतानाच आम्ही हे फुलामध्ये ते फुलावर मासे काम करायला लागलेत ना आता हे फुलातलं पराग मकरंद म्हणजे त्यांचं खाद्य आहे किती टाइम लागतो तरी पण प्रॉपर मध तयार होण्यासाठी जेव्हा आपण ते टाकतो हे म्हणजे मासे जमा होतो निसर्गामध्ये खाद्य जास्त असेल तर 8-8 दिवसाला मध काढता येतो हा सर्व तुमच्या खाद्यावरती हा मधमाशा पालन व्यवसाय अवलंबून आहे हे बघ दिसतं का माशा इकडून दिसत नाही ते बघ माशा कशा असतात ह्या ज्या मासे आहेत ना हे एपिस मेलिफेरा मासे आहेत युरोपियन मासे आता हा बॉक्स आहे बॉक्समध्ये वर्कर मासे म्हणजे कामकरी माशी राणी माशी आणि नर मासे असं 3 असतात हे सगळे कामगार ह्या सगळ्या कामकरी मासे आहेत जी काही कामं म्हणजे बाजूला उभे राहा कारण काय आहे त्यांचं येण्या जाण्याचा तो रस्ता असतो ना त्यामुळे मग त्या इकडे या काय नाही करत फक्त ते जवळ जर आले ना फक्त आपण हात वगैरे झाडायचे नाही कारण कसं तर मग आपण हात वगैरे झाडले की त्यांना आधी बघा हे आपण असं मेनपत्र हा जी फ्रेम आहे ह्याला हा मेनपत्र लावलाय त्याला वॅक्स बोलतात मग ह्याच्यामध्ये ही जी घरं तयार करतात ते मधमाशा करतात मग एकदम डीपमध्ये हे होल तयार केले की त्याच्यामध्ये मध जमा करतात माशा मग त्या सगळ्या ह्या वर्कर माशा तर वर्कर माशांचं काम काय आहे की मकरंद गोळा करणे पराग गोळा करणे पाणी गोळा करणे शिवाय राणी माशीची देखभाल करणे ही जी काही कामं आहे ती सगळी वर्कर माशांची कामं आहेत ह्याच्यामध्ये एक राणी माशी असते राणी माशीचं काम काय असतं की फक्त अंडी घालणे राणी माशीचं काम असतं राणी माशी ही मध हंगामात म्हणजे जेव्हा जास्त फुलोरा असतो ना त्यावेळेस ती दिवसाला 1000 ते 1500 अंडे दिवसाला घालते ह्या कोणत्या माशा ह्या सगळ्या कामकरी मासे ह्याच्यात राणी माशी एकच असते राणी प्रत्येक पेटीमध्ये एक राणी माशी असते. आयडेंटिफाय करता येईल का तुम्हाला राणी माशी ही म्हणजे आकाराने मोठी असते तर ह्यांचे कसे मागे गोल्डन आणि ब्लॅक असे पट्टे आहेत ना तसं ती फक्त लांब असते आणि गोल्डन असते फक्त पेटीत एक आहे ती आता दिसली ते बाहेर नाही ना त्यांना गेट लावलेलं असतं ना राणी माशी जर बाहेर आली ना तर तिच्या बरोबर सगळ्या माशा जातील कारण ती मीन असते पण तुम्ही असं ओपन करता तेव्हा आणि ती बाहेर नर नाही माशा नाही नर माशा नर माशाचं काम काय आहे की राणीशी सहयोग करणे मग जेव्हा राणीशी सहयोग केल्यावर त्याचं काही काम नसतं मग तो फक्त खायचं काम करतो मग अशा वेळेस काय करतात की ही एक माशी मारू शकत नाही त्याला मग सगळ्या माशा एकत्र मिळून मग त्याला मारून टाकतात अच्छा काय काम नाही करत म्हणून जी ती माशी ज्या त्या पेटीत बरोबर येते कसलं ना राणी माशीचे जे वर्कर आता धरतेच का मित्रांनो पाहू शकता इथून त्या कामगार मासे जे असतात ते इथून प्रवेश करतात या पेटीमध्ये आणि प्रत्येक पेटीमध्ये एक राणी माशी ठेवलेली असते मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या एक मधमाशी तिच्या पूर्ण आयुष्यात 7 ते 10 लाख अंडी घालते ठिकठिकाणी तुम्ही पाहू शकता आता ही यामध्ये मध सुरू आहे 7 ते 8 फ्रेमी मधपाटी आणि आता तुम्ही ठिकाणी तुम्ही मासे सुद्धा पाहू शकता ठिकठिकाणी या ठिकाणी पेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी सुद्धा मध बनणं सुरू आहे आणि एका विशिष्ट प्रकारच्या हवामानामध्ये केलं जातं आणि विशिष्ट प्रकारच्या जागेमध्ये केलं जातं
करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.